नितीन भाऊ जेव्हा प्रयागराजला गेले होते ना त्या टायमाला त्यांनी माझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. असं पूर्ण फिरून पलीकडे जायला लागतं. पिक्चर बघून आला. सुप्रभात मित्रांनो, रांजणगावमध्ये आहे आता. सिद्धटेक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो होतो का. त्यानंतर आमचं मग पुढे मोरगाव वगैरे, नंतर शेवटनंतर थेऊरमध्ये आमची स्टे आहे. तर आम्ही सगळे आता तयार झालो आणि एक थोड्या वेळामध्ये आम्ही आता राईडसाठी निघणार आहोत. तर अशी आमची रूम होती. हे आमचे रूम पार्टनर, ऑलरेडी एक रूम पार्टनर खाली गेलेत. दाखवतो तुम्हाला. असं आहे. नितीन भाऊ जेव्हा प्रयागराजला गेले होते ना त्या टायमाला त्यांनी माझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. तर त्यांना ते देता आलं नाही आणि आज ते मला देत आहेत. खूप खूप धन्यवाद. तर आपले विश्वनाथ भाऊ यांना देवांचं खूप वेळ आहे. जसं मला कळलं आहे, उपवास वगैरे ते खूप काही करतात. घरच्यांसाठी, आईवडिलांचा विचार ते करतात. म्हणजे मी सांगतो, जर हा व्हिडिओ वहिनी किंवा बाबा बघत असतील ना तर सतत तुमची आठवण काढतात. अरे बाबांना हे नाही चालत, माझी बायको मला ओरडेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना त्यांच्या असतात. त्या तुम्हाला माहिती नसतील पण त्या मला माहिती. आता एवढ्या राईडला ते माझ्यासोबत येतात. तर त्यांच्या देवांचं वेळ कधीतरी शांत राहिले तर जप करतील, बरोबर का नाही. हां, बरोबर. त्यासाठी जपमाळ मी घेतलेली आहे. कधी ना कधी कसं असतं, गिफ्ट असं द्यावं की ते कधीतरी दुसऱ्याच्या कामी यावं. आणि देवाचं गिफ्ट. आणि वहिनी, आम्ही जेव्हा वाराणसीला गेलो होतो ना तर ही सुंदर अशी बॅग तुमच्यासाठी घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद. एक आठवण अशी जी कायम तुमच्या मनात राहील. आमच्या दोघांकडून ही एक छोटीशी भेटवस्तू. कारण विश्वनाथ भाऊ कधीच पैशांचा विचार करत नाहीत, हे मी आता सांगतोय. कधी भेटले हे घेऊन दे, ते घेऊन दे. पेढ्यांचे 1-1 किलोचे बॉक्स दिलेत, खरं सांगू तर. म्हणजे ते छोटा छोटा खर्च करत असतात. तर कसं आहे ना, ही छोटीशी भेटवस्तू, कारण आम्ही नेहमी त्यांचे ऋणी राहू. आणि असाच माणूस माझ्या आयुष्यात लाभला आहे, मला खूप छान वाटतं. नाही, पण तुमच्यामुळं आम्ही आज काही ठिकाणी क्षेत्रामध्ये पुढे आहेत. मेन म्हणजे तर तुमचा मान सन्मान आम्ही केलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठेही चांगल्याशा प्रवासाला गेलात ना तर आम्ही तुमच्या सतत पाठीशी राहू. तुम्ही स्वतःला वेगळं समजू नका. मेन म्हणजे की मी आता मला कोण म्हणजे हे करत नाही. तर आम्ही तुमच्या पाठीशी सर्वच राहू, पहिली गोष्ट म्हणजे. आणि आपला माणूस पुढे जावा हीच आपली इच्छा आहे. विश्वनाथ भाऊ आधीचे आणि विश्वनाथ भाऊ आत्ताचे 2 वर्षात त्यांच्यात खूप बदल झालेला आहे, हे मी लिहून देतो. आणि मित्रांनो, आपले नितीन भाऊ मराठी यूट्यूबर आहेत. मराठी माणसांनी या यूट्यूब चॅनलला त्यांच्या ऑलराऊंडर नितीन पाष्टे, हे पहिले त्यांचं होतं, आता नितीन पाष्टे, सबस्क्राईब करा. खरोखर छान वाटतं की आतापर्यंत जेवढे काही ब्लॉग झाले ते मराठीमध्ये झाले. आणि आपण आपली वारसा, आपली भाषा आपण जपलीच पाहिजे. चला, तर आता आम्ही इथनं पुढचा प्रवास करतोय. आणि आता आम्ही आहोत रांजणगावला. रांजणगावपासून आपण जाणार सिद्धटेकला. सिद्धटेकपासून मयुरेश्वर, मोरगावपासून आपण जेजुरी खंडोबाचं दर्शन करणार. आणि खंडोबाच्या दर्शन नंतर आपण थेऊरला चिंतामणीच्या इथे विश्राम करणार आणि बाप्पाचं दर्शन करणार. ओके. तर असा आजचा प्रवास आहे. या प्रवासाला जर तुम्ही पाहत असाल तर विश्वनाथ भाऊंसाठी एक सुंदर अशी कमेंट नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर असं मला भेटवस्तू दिलेली आहे, त्याबद्दल खूप आभारी आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. सकाळचा नाश्ता, झणझणी मिसळ अशी. आणि हे आहे हॉटेल गुरुकृपा रेस्टॉरंट. हे आपल्या गणपती मंदिराच्या बाजूलाच आहे. चला, नाश्ता करतो, लगेच निघतो. सिद्धटेकमध्ये आलो आहे गणपती बाप्पाची दर्शन करण्यासाठी.
मोरगावकडे गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी चाललो होतो. तर कुसेगाव म्हणून आहे, तिथे एक सुंदर असं मंदिर दिसलं, मी थांबलो. खूपच सुंदर मंदिर आहे, श्री भानोबा मंदिर कुसेगाव. मयुरेश्वर मोरगाव गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी चालू आहे. हो ते कसं काय पटकन. अरे हो ते ब्लॉग चालू आहे साहेबांचा. हे आहे दर्शन रांग, पण पासवाले रांग. पासवाले एवढी रांग आहे, बिना पासाची किती असेल बघू शकता तुम्ही. एक तास लागतोय. असं पूर्ण फिरून पलीकडे जायला लागतं. तो पिक्चर बघून आला. इकडे बघ. हे धवल तेरा मोबाईल किधर है. मध्ये येताना बघितली का. नाही मला फोटो राहिला. मोरगाव येथील हॉटेल शिवतारा येथे दुपारचं जेवण करण्यात आलं. इथे गणपती मंदिराच्या बाहेर आलो ना, हायवे लगत हॉटेल आहे, हॉटेल शिवतारा रोडच्या समोरचे. आणि या हॉटेल शिवताराच्या जेवणाची क्वालिटी एवढी बेस्ट आहे ना, आम्ही सर्वजण पोटभर जेवलोय आणि अजून मागवतोय. एवढं जेवण छान झालेलं आहे. मेन म्हणजे तर हे बघा, ताटं दाखवा, सर्व वाट बघता, ताटून पुसून नॉर्मली जेवण जास्त थोडं माणूस जेवतो, पण चव इतकी सुंदर आहे, परत परत मागून खात आहे. नाही खरोखर. अहो सरांनी माट 4 तरी खाल्ले असतील. 4.5 खाल्ले. 4.5 मी 4 खाल्ल्यात. रोटी
आहे ना भात गुलाबजाम खाल्ले म्हणून पण सांगा युट्यूबला. नाही खरोखर जेवण खूप छान आहे की चांगलं वाटलं. एक नंबर. बेस्ट आहे बेस्ट. तर कोणाला जेवायचं यायचं असेल ना तर हायवेच्या बाजूलाच आहे हॉटेल शिवतारा, तिथं तुम्ही येऊन जेवू शकता. ऑलरेडी छान आहे खरोखर. भरलं किती बघा हे बघा सकस भरलंय. पुरा स्टेडियम भरावं आहे. बरोबर आहे. असं जाऊ स्टेडियम. या, जेवायला या. स्टेडियम भरलंय. असं हे करा ना पुढे असं. तर जेवायला या. मस्त असं हॉटेल शिवतारा, हॉटेल शिवतारा, इथे जेवणाची चांगली सोय आहे. हे अंजलीताई इकडे आहेत. अंजलीताई एकच मिनिट. या हॉटेलच्या मालकीनबाई आहेत आणि छान छान असं जेवण बनवलेलं आहे त्यांनी. खूप म्हणजे त्यांची मला खूप धावपळ सगळे वाटते. सगळ्यांची ताटं इथे ताटं दाखव ताटं. ते आमचं पण दाखवलं मगाशी. नाही दाखवलं ना. अहो परत पण मागवतो मी सांगा माहिती का. अजून ऑर्डर दिलेली आहे हां खूप जेवण मस्त आहे, छान आणि आहे. मंदिराच्या मागेच आहे. खूप खूप छान आहे, खूप छान आहे. ऍक्च्युली चाटूपासून खाल्लेलं आहे आणि परत मागवलेलं आहे. काय करणार तिथं जोडी लागली. काही वाटतं फक्त गुलाबजामसाठी थांबलेले. आता आपण जेजुरीमध्ये आलो आहोत. मंदिराचं घर दिसतोय. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार भैरीचा चांगले सदानंदाचा एअरपोर्ट झालेला आहे एअरपोर्ट. थेऊर येथील चिंतामणी गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी चालू आहे. बाहेर पडलं होतं, गाणं घातले नसते तरी झालं होतं. जायला लागतील म्हणून. ह्या मावी जयंतीचं काहीतरी बोला बोला काहीतरी.
काय स्लोप होता त्यांना भीती वाटत होती ते होंडा हायनेस वाले होते ना हाईट का अजून गर्दी असते पहले भी जाके आया रास्ते में जयदेव थिऊर येथे जेवण करण्यासाठी बसलो रात्री ज्यांच्या हॉटेलला आम्ही थांबलो स्टेसाठी त्यांच्याच हॉटेलचं हे जेवण करायला बसलो आहे. मोरिया प्युअर व्हेज. तर या हॉटेलला आता आम्ही जेवण केले आणि हे हॉटेल आहे अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे. यांचंच निवासस्थान आहे. त्या निवासस्थानाला आम्ही आज स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी मग पुढचा प्रवास चालू करणार. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. मी आता थेऊरमध्ये आणि ज्या ठिकाणी मी थांबलो आहे ते ट्रस्टच आहे आणि खूप सुंदर अशी सोय यांची. जेवणही छान होतं रात्रीचं. तर आता पटापट आम्ही इथनं निघतो. आमचा पुढचा प्लॅन आहे पुण्यामध्ये जायचा. पुण्यावरनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे एक सुंदर स्मारक उभारण्यात आलेले ते स्मारक आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर आम्ही जाणार आहोत पाली, बल्लाळेश्वर गणपती आणि त्यानंतर मग महाडचा वरदविनायक गणपती यांचं दर्शन घेण्यासाठी. चला तर आम्ही इथून लवकर निघतो. तर मला मी स्टे दाखवतो. ते बघा असं स्टे आणि छान आहे. चिंतामणी भाऊ पण सोबत होते आणि मेन म्हणजे आम्हा दोघांनाच एवढं दिलं बघा स्टेसाठी का. हो तसं म्हटलं प्रत्येक रूममध्ये दोन आज रात्री स्टे केलेत. खूप छान आहे आणि रात्री खूप एकदम ओके होती. आजचा सकाळचा नाश्ता कांदा पोहे. बाकीचे तिकडे बसलेत. चला फटाफट नाश्ता करतो आणि पुढे चालू करतो ट्रॅव्हलिंग. आता आला मी सर्वजण मोशी येते. तर छत्रपती संभाजी महाराज यांचं एक सुंदर असं स्मारक इथे उभं करण्यात आलेलं आहे. तर खरोखर खूप छान असं स्मारक आहे. दाखवतो तुम्हाला. पहिलेसुद्धा मी आमच्या ग्रुपसोबत आलो होतो. हे बघा खूप सुंदर असं हे स्मारक आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. खरोखर आणि आजचा दिवसही
खूप छान आहे. अजून स्मारकाचं काम चालू आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खूप आणखीन छान वाटेल. असा परिसर इथला. आम्ही पालीला बल्लाळेश्वर गणपतीला चांदणी चौक मार्गे मुळशी तामिनी घाटातून जाणार आहोत. दुपारचं जेवण करण्यासाठी जाऊ. तामिनी घाटातून आलो तरी खूप ट्रॉफिक होती आणि आता जरा चहा पिण्यासाठी थांबलो आहे. आता आलो आहे पालीमध्ये श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. तर सर्वजण निघालो आम्ही आता. माझा कुठे झाला उंच ना दर्शन मंदिरामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो. बहुतेक करून आतमध्ये फोटो काढण्यास वगैरे सक्त मनाई आहे. आतली धुळूच करतोय. गेले बाहेर. बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आता पुढील शेवटचा गणपती 8वा महडचा वरदविनायक याच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आता. पालीमधून आता पुढील गणपती 8वा गणपती महडचा श्री वरदविनायक यांच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. वडगावमध्ये आम्ही चाललो. चाललो होतं.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आमची अष्टविनायक दर्शन यात्रा ही शेवटच्या गणपती म्हणजे महाराष्ट्र वरविनायक गणपती यांच्या दर्शनाने संपन्न होत आहे. आणि आज अष्टविनायक यात्रा ही जी तयार केली होती ती राईड तयार केली होती नितीन पाष्टे यांनी. आम्ही त्यांचे सबस्क्रायबर आहेत. नितीन पाष्टे यांनी ही जी राईड तयार केली होती खूप खूप धन्यवाद. आमची ही राईड यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेली आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वरविनायक बाप्पा यांच्या दर्शनाने आपली संपन्न झालेली आणि हे सर्व श्रेय आपण जी राईड अरेंज केली आपले मराठी यूट्यूबर श्री नितीनभाऊ पाष्टे यांचं चॅनल नितीन पाष्टे त्यांना सबस्क्राईब करा. त्यांनी खूप सुंदर प्रकारे जे आयोजन केले राईडचं. तर आमच्या सर्व रायडर्स ग्रुपतर्फे हा जो यावर्षीचा रायडर्स ग्रुप आहे अष्टविनायक यात्रा रायडर्स ग्रुप आपला 2026चा. तर एक छोटीशी भेट आहे. तर आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला ही भेट देणार आहे. ती तुम्ही स्वीकारावी. तुम्ही आणि ताई. धन्यवाद. खोला असं खोलून दिलं तरी चालेल. असं थांबा. हां खोला. थोडं जवळ या. अनबॉक्सिंग. अरे वा, सुंदर सुंदर. ही छोटीशी भेट आहे आमच्या रायडर्स ग्रुपतर्फे. कारण की ही जी अष्टविनायक दर्शन यात्रा तुम्ही जी अरेंज केली तुमच्यामुळं आम्हाला 8ही गणपतीचं व्यवस्थित सुंदर असं दर्शन झालं. राहण्याचं नियोजन जेवणाचं नियोजन अतिउत्तम होतं. तर खूप खूप धन्यवाद. आणि असाच तुम्ही पुढे आणखीन राईड चांगले अरेंज कराव्या ही आमच्या रायडर्स ग्रुपतर्फे तुम्हाला एक विनंती आहे. आणि हे सर तुम्ही हां तुम्ही नाही देऊ दे. आपण देत राहू. तुम्ही या कुठे म्हणजे खरंच आजचा दिवस खरंच चांगला आहे. अष्टविनायकी शेवटचा गणपती बाप्पाचा इथे आपला शेवटचा समारोह सहलीचा समारोह इथं होतोय देवदर्शनाचा. आणि त्यातून एक छोटंसं गाईड होती की बाकीच्या आपल्या यांनी पण या नाही तुम्ही इकडे या. मागं थांबा ना. ऐसे भी घर पे जाने के लिए लेट ही होने वाला है. नाही, जायचं घरी जायचं आता. आपल्या मराठी यूट्यूबरला आपण सपोर्ट नाही करत होतं कोणता. तर तुमचे जेवढे मित्र तुमचे जेवढे नातेवाईक यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करा की ह्या आपल्या मराठी बांधवाला सपोर्ट करा. आणि फॉलोअर जे आहेत ना ते 1 मिलियनच्या वरती लवकर जाऊन पुढच्या गणपती बाप्पा पुढच्या वर्षीच्या काय झालं बंद झालं काय? नाही, वाईट होऊन तुम्ही दाबल्यात काय? हां आपला बंद झालं. तर आपण दरवर्षी जानेवारी महिन्यात अशीच अष्टविनायक राईड अरेंज करू. कारण आपल्या सीझननुसार राईड असतात. पावसाळ्यात वेगळ्या, हिवाळ्यात वेगळ्या. तर मान्सूनप्रमाणे आपण करत राहू. सगळंच काही ते सांगता येत नाही. काही गोष्टी गुपित असतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं आणि इंस्टाग्राम पेजलाही हां फॉलो करायचं. आपला जेणेकरून ऑल तुम्हाला सीसी सगळं रायडर्स मिळेल. क्लब आपला ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे ऑल सीसी रायडर्स क्लब. याला सुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे. जर कुठे आपल्या सगळ्या फॅमिलीला इन्व्हाइट केलं तर तुम्हाला सुद्धा आपल्यासोबत यायचं आहे. आणि आपला टॅगलाईन आपण जाता जाता बोलूया. इकडे इकडे काय लिहिलं आहे? चल भावा. तर चला या सुंदर काय यायलाच पाहिजे. हा व्हिडिओ किती मोठा गेला ना तर मोठाच होत राहणार. तर फायनली आपण निरोप घेऊया. तर चला बाय बाय. सांगता गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. आपल्या अष्टविनायक दर्शन यात्रेची सांगता आपण
श्री वरद विनायक गणपती बाप्पा यांच्या दर्शनाने केली महड येथे आणि आम्ही तिथून निघालो होता आणि आता खालापूर येथील योगी अमृतुल्य येथे चहा पिण्यासाठी आलेलो आहे. हे आहे योगी अमृतुल्य खालापूर येथे. हे माझे मित्र आणि योगी अमृतुल्यचे ओनर मानव आहे. आणि आमचे होल अँड सोल चहा बनवणारे. चला आता फटाफट चहा पितो आणि प्रत्येकजण आपापल्या घरी जातो.